गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केला होता, नाही ते 9th चॅप्टर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ओके, सो कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आर nothing but it is the compound in which the metal atom or ion is coordinated to two or more anions or neutral molecules and which retain its identity in the solid as well as the solution. ओके, आता त्याचं मिनिंग काय आहे ते आपण पाहिलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. याच्यामध्ये काय मेटल ॲटम आहे किंवा आयन आहे आणि तो कोऑर्डिनेटेड म्हणजे बॉन्ड फॉर्म करतो. मेटल आयन बॉन्ड फॉर्म करतो अनायनिक स्पेसिस किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल बरोबर. एकतर अनायनिक मॉलिक्यूल असतील किंवा अनायनिक म्हणजे निगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल असतील किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल असतील आणि विच रिटेन म्हणजे काय मेंटेन करतो इट्स आयडेंटिटी इन द सॉलिड ॲज वेल एज सोल्युशन. म्हणजे त्याच्यामध्ये आपण वॉटर जरी ॲड केलं या कंपाऊंड्समध्ये तरीसुद्धा त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये चेंजेस होत नाही. ओके, सो दॅट इज द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, सो कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये सिस्प्लॅटिनचं एक्झाम्पल पाहिलं होतं, पण प्लॅटिनमला 2 अमोनिया मॉलिक्यूल आणि 2 क्लोरीन मॉलिक्युल्स अटॅच होतात, कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतात. आणि याच्यामध्ये कोणता आहे लेविस ॲसिड बेसचा कन्सेप्ट आपण पाहिला. द सबस्टन्स विच डोनेट अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स दे आर कॉल्ड एज अ लेविस बेस अँड द सबस्टन्स विच ॲक्सेप्ट द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड एज अ लेविस ॲसिड. सो सेंट्रल मेटल आयन काय आहे लेविस ॲसिड आहे आणि लिगॅंड काय आहे तिथं लेविस बेस आहे, कारण लिगॅंड काय करतात इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात सेंट्रल मेटल आयनला. ओके, सो त्याच्या बेसवरती आपण टाइप्स ऑफ लिगॅंड्स पाहिले होते लास्ट लेक्चरमध्ये. ओके, लिगॅंड्स डिपेंड ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनर ॲटम्स दे हॅव. त्या लिगॅंडला किती डोनर ॲटम आहेत. एक डोनर ॲटम असेल तर दॅट इज द मोनोडेंटेड लिगॅंड, 2 असतील तर बायडेंटेड. ओके, आणि 2 पेक्षा जास्त असतील तर दे आर कॉल्ड एज अ पॉलिडेंटेड लिगॅंड. पॉलिडेंटेड लिगॅंड, पॉली मीन्स मेनी. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट पाहिला आपण ॲम्बिडेंटेड लिगॅंड, द लिगॅंड विच हॅव 2 donor atoms and use the electron pair of either donor atom to form a coordinate bond. याच्या ॲम्बिडेंटमध्ये काय त्याला 2 पॉईंट ऑफ अटॅचमेंट आहेत विच हॅव अ 2 donor atoms and use electron pairs. ओके, 2 donor atom असतील. आपण एक्झाम्पल नायट्रो ग्रुपचं एक्झाम्पल पाहिलं होतं, त्याच्यामध्ये इट कॅन लिगेट थ्रू ऑक्सिजन, इट कॅन लिगेट थ्रू द नायट्रोजन. देन कोऑर्डिनेशन स्पियर पाहिलं आपण. ओके, आता व्हॉट इज द कोऑर्डिनेशन स्पियर. कोऑर्डिनेशन स्पियर इज नथिंग बट here that is the central metal ion and ligand linked to it are enclosed in a square bracket. आता सेंट्रल मेटल आयन आणि जे काही लिगॅंड्स आहेत ते आपण काय करतो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये शो करतो. ओके, इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट आपण ते शो करतो. आपण लास्ट लेक्चरला त्याचं एक्झाम्पल पण पाहिलं होतं. ओके, सो दे आर कॉल्ड एज अ कोऑर्डिनेशन स्पियर. ओके, ह्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत. त्यानंतर चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स आयन. आता चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन इज नथिंग बट द नेट चार्ज कॅरिड बाय द कॉम्प्लेक्स आयन. द नेट चार्ज कॅरिड बाय द कॉम्प्लेक्स आयन इज कॉल्ड एज अ चार्ज नंबर अँड इट इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ चार्जेस कॅरिड आउट बाय द सेंट्रल मेटल आयन अँड लिगॅंड अटॅच टू इट. सेंट्रल मेटल आयनवरचं चार्ज आणि लिगॅंडवरचं चार्ज यांचे अल्जेब्रिक सम म्हणजे काय. यांच्या अल्जेब्रिक सम म्हणजे चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स आयन. कॉम्प्लेक्स आयनवरचं चार्ज नंबर. आपण हेक्सासायनोफेरेट आपण एक्झाम्पल घेतलं होतं FeCN6 4-. ओके, याचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं, दॅट इज द चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स आयन. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल आयन. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अ सेंट्रल मेटल आयन हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता पहा, आता कोऑर्डिनेशन नंबर आपण पाहूया. लेट्स सी व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर. आता बघा कोऑर्डिनेशन नंबरमध्ये पुढचा पॉईंट आहे आपला कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर. ओके, सॉलिड स्टेटमध्ये पण कोऑर्डिनेशन नंबरचा पॉईंट होता आणि आता परत कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये पण कोऑर्डिनेशन नंबरचं कन्सेप्ट आलाय. ओके, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अ सेंट्रल मेटल आयन. कोऑर्डिनेशन नंबर दॅट इज CN ऑफ central metal ion or atom. Coordination number of central metal atom or ion. Okay, आता याच्यामध्ये the total number of ligand attached directly to central metal ion in a complex is called as a coordination number. Total number of ligand, total number of ligands attached to
सेंट्रल मेटल आयन. किती लिगॅन्ड अटॅच आहेत. आता लिगॅन्ड म्हणजे काय. लिगॅन्ड इज अ ionic species. Ligands are molecular or ionic species which get attached to the central metal atom or ion during formation of complex. It is a ionic or molecular species which get attached to the central metal atom or ion during formation of a complex. And generally ligand काय, they are a Lewis base. They are a Lewis base and central metal ion are Lewis acid. Okay. आपण लास्ट लेक्चरलाच हा कन्सेप्ट इंट्रोडक्शन मध्ये आपण पाहिलं होतं. ओके. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल सपोज काय एक्झाम्पल देता येईल आपल्याला याच्यामध्ये. सो हिअर वी आर टेकिंग FeCN6 ओके. सपोज हे एक्झाम्पल आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतलं तर ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर फाइंड आउट करायचे. सो कोऑर्डिनेशन नंबर इज नथिंग बट टोटल नंबर ऑफ लिगँड्स. आता लिगँड्स कोणता आहे, हा तर सेंट्रल मेटल आयन आहे आपला आणि सायनाइड काय आहे, लिगँड आहे ते. ओके. किती आहे, 6. सो कोऑर्डिनेशन नंबर ऑफ Fe या आयनचं कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6. ओके, 6. सो कोऑर्डिनेशन ऑफ मेटल आयन इन अ कॉम्प्लेक्स इज द नंबर ऑफ लिगँड donor atom directly attached to it or number of electron pair involved in the coordinate bond. Number of electrons pair involved in the coordinate bond. ओके. आता हा दुसरा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे काय आहे, सपोज हा Fe आहे. ओके. याला किती CN अटॅच आहेत, 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. Total number of ligand attached or number of electrons pair. Number of electrons pair. किती पेअर आहेत इलेक्ट्रॉनच्या, 1, 2, 3, 4, 5 and 6. 6 बॉन्ड आहेत त्याच्यामुळे 6 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. एका बॉन्डसाठी 2 इलेक्ट्रॉन. पेअर म्हणजे 2. ओके. पेअर म्हणजे जोडी. ओके. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पेयर्स आर 6. टोटल इलेक्ट्रॉन विचारलं नाही आपल्याला, नंबर ऑफ पेयर्स ऑफ इलेक्ट्रॉन. टोटल इलेक्ट्रॉन मग 12 होतील. 6 × 2 दॅट इज द 12. लक्षात येते का कन्सेप्ट. पुढचा पॉईंट आहे आपला, दॅट इज डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. ओके. डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. सो लेट्स सी डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. ओके. कोऑर्डिनेशन नंबरचा कन्सेप्ट समजलाय. पुढचा पॉईंट आहे आपला डबल सॉल्ट. ओके. लेट्स स्टार्ट विथ द डबल सॉल्ट. डबल सॉल्ट. So double salt or double salt dissociates water completely into the simple ion. Okay. The molecular addition compound which exists in the solid state but dissociates into their constant ion when dissolved in a water. Okay. सॉलिड मध्ये एक्झिस्ट आहे पण ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करू आपण, दे गेट डिसोसिएट. सॉलिड स्टेटमध्ये काही प्रॉब्लेम नाही. सॉलिड स्टेटमध्ये इट विल रिमेन ॲज इट इज. बट इन डिझॉल्व स्टेट the molecular addition compound which exists in the solid state molecular addition compound exist in solid state मध्ये exist आहे. ओके. but dissociate when dissolve in water. The molecular addition compound which exist in the solid state but dissociate when dissolved in water. Solid state मध्ये molecular addition compound will remain as it is, but when dissolved in water त्याच्यामध्ये आपण water ॲड केलं, it get dissociate म्हणजे काय, त्याचे आयन्स फॉर्म होतात. ओके. वॉटर ॲड केले होते. फॉर एक्झाम्पल मोहर सॉल्ट आहे एक्झाम्पल याचं, डबल सॉल्टचं एक्झाम्पल
मोहर सॉल्ट. ओके, डबल सॉल्टचं एक्झाम्पल आहे. काय आहे मोहर सॉल्ट? FeSO4, ओके, NH4 ग्रुप ट्वाइस, SO4 6H2. This is called मोहर सॉल्ट. दिस इज कॉल्ड मोहर सॉल्ट. आता सॉलिड स्टेटमध्ये इट रिमेन ॲज इट इज. ओके, मॉलिक्युलर ॲडिशन कंपाऊंड आहे. सॉलिड स्टेटमध्ये असंच आहे, पण याच्यामध्ये वॉटर ॲड केलं. फॉर एक्झाम्पल आपण याच्यामध्ये वॉटर ॲड केलं तर काय होतं? वॉटर ॲड केल्यावरती इट विल शो Fe2 प्लस. इट विल शो Fe2 प्लस ॲक्वियस प्लस प्लस काय होतं याच्यामध्ये? ट्वाइस NH4 ॲक्वियस, ट्वाइस NH4 प्लस ॲक्वियस प्लस प्लस काय होतं अजून? ट्वाइस SO4 ॲक्वियस, ट्वाइस SO4 2 मायनस, ओके, ॲक्वियस. सॉलिड स्टेटमध्ये इट इज अ मोअर सॉल्ट, पण वॉटर याच्यामध्ये ॲड केलं की तो आयनचा टेस्ट देईल, Fe2 प्लस पॉझिटिव्ह देईल, अमोनियमची टेस्ट पॉझिटिव्ह देईल आणि सल्फेट आयनची टेस्ट पॉझिटिव्ह देईल. ओके, वॉटर ॲड केल्यावरती त्याचं आयनायझेशन होईल, डिसोसिएशन होईल, त्याचं डिसोसिएशन होईल. दिस इज कॉल्ड डबल सॉल्ट. दिस इज कॉल्ड double salt. Molecular addition compound exists in the solid state but dissociate when dissolved in water. They are called as a Mohr salt. They are called as a Mohr salt. लक्षात येते पहा. आता आपण कन्सेप्ट आपला डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. आता पुढचं पॉईंट आपला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. ओके, आता पहा ह्याच्याच खाली लिहितो मी डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. हा झाला फर्स्ट. सेकंड पहा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. आता कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, द ॲडिशन कंपाऊंड विच रिटेन देअर आयडेंटिटी. ॲडिशन कंपाऊंड एक्झिस्ट इन द सॉलिड स्टेट बट डिसोसिएटेड व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. कोऑर्डिनेशन कंपाऊंड, द ॲडिशन कंपाऊंड विच retain their identity even when dissolve in any solvent. Shows entirely different property from constituent simple ions. For example, coordination complex are the addition compound which retain their identity. Retain म्हणजे काय? Maintain their identity even when dissolved in any solvent. कोणत्याही सॉल्व्हंट मध्ये जरी डिझॉल्व्ह केला तर तो त्याची आयडेंटिटी काय करतो? रिटेन करतो. म्हणजे इथे याच्यासारखं चेंज करत नाही त्याची आयडेंटिटी, त्याचे कंटिन्यू आयन्स देणार नाही. फॉर एक्झाम्पल K4, ओके, FeCN6, K4 FeCN6 याला डिझॉल्व जर केला वॉटरमध्ये तर तो काय देईल? फक्त K प्लस आयन अँड FeCN6 मायनस आयन. ओके, FeCN6 4 मायनस आयन. ओके, हे दोनच देईल. इट डज नॉट गिव्ह द एनी टेस्ट ऑफ Fe2 प्लस अँड CN. Fe2 प्लस आणि CNच्या टेस्ट देणार नाही, फक्त काय देईल? K प्लस आणि FeCN6 मायनस. हे दोनच डिसोसिएशन होईल. ओके, सो दिस इज कॉल्ड डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. आता डबल सॉल्टमध्ये काय होतील? आयन सेपरेट होतील, त्याच्यामध्ये डिसोसिएशन होईल. पण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये डिसोसिएशन होत नाही. इट रिटेन इट्स आयडेंटिटी इन द सॉलिड ॲज वेल ॲज द सोल्युशन. आपण जो लास्ट पॉईंट आपण पाहिलं होतं कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा, दॅट इज द कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आर द और कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स इज द addition compound which retain their identity in the solid as well as the dissolve in any solvent. It will remain as it is. Okay, they are called as a coordination compound. Okay, so these are the some terminologies regarding to the coordination compound. Now next point is important, that is Werner theory of coordination complex. ओके, इम्पॉर्टंट आहे हा पॉईंट. आतापर्यंत काय काय पाहिलं आपण एकदा रिकॅप घेऊ आपण त्याचा. आपण लिगॅन्ड पाहिलं, टाइप्स ऑफ लिगॅन्ड पाहिलं, मोनोडेंटेड लिगॅन्ड, पॉलिडेंटेड लिगॅन्ड,
then ambident ligand, coordination sphere, charge number of the complex ion and oxidation state of metal ion, त्यानंतर coordination number of the central metal ion, त्याच्यानंतर डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला वेर्नर थिअरी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स, वेर्नर थिअरी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. ओके, सो काही टर्मिनॉलॉजी आपण पाहिल्या, काही टर्मिनॉलॉजी अजून रिमेनिंग आहेत ते आपण आता घेऊया वन बाय वन. पहिला आहे आता नाव वेर्नर थिअरी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. वेर्नर थिअरी. ओके, आता वेर्नर थिअरी स्टडी करायची आपल्याला. ओके, वेर्नर थिअरी कशासाठी आली? ही प्रपोज अँड आयसोलेटेड मेनी डिफरंट कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स बाय रिॲक्टिंग कोबाल्ट क्लोराईड अँड अमोनिया. ओके, आता याने काय केलं, कोबाल्ट क्लोराईड आणि अमोनियाच्या रिॲक्शन घेतल्या आणि त्याने काही स्टडीज केल्या त्याच्यावरती, त्या रिॲक्शन घेतल्या. ओके, सो वेर्नर थिअरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, ही प्रपोज अँड आयसोलेटेड मेनी डिफरंट कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. आयसोलेट पण केले आणि प्रिपेअर पण केले बाय रिॲक्टिंग कोबाल्ट क्लोराईड अँड अमोनिया. कोणती? एक तर कोबाल्ट क्लोराईड घेतला अँड अमोनिया, याच्याबरोबर रिॲक्शन करून त्याने बऱ्याचशा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स काय केले, तयार केले किंवा आयसोलेट केली. ओके, प्रिपेअर केले किंवा आयसोलेट केली. सो ह्याच्यामध्ये पॉस्ट्युलेट्स ऑफ वेर्नर थिअरी. आता याच्यामध्ये काही पॉस्ट्युलेट्स दिले त्यांनी. ओके, आता पॉस्ट्युलेट्स म्हणजे काय? पॉस्ट्युलेट्स म्हणजे हायपोथेसिस. ओके, काही पॉस्ट्युलेट्स त्याने कन्सिडरेशन्स आहेत त्याचे. ओके, पहिलं पॉस्ट्युलेट आहे याच्यामध्ये मेटल सॉल्ट मेटल आयन इन अ कॉम्प्लेक्स पोजेस टू टाइप्स ऑफ व्हॅलन्सीज. ओके, पॉस्ट्युलेट्स ऑफ वेर्नर थिअरी. The central ion in any complex ion exhibits two types of valencies. Two types of metal ion in complex possess two types of valencies. पहिला postulate आहे two types of valencies. Metal ion exhibit two types of valency. Metal ion exhibits two types of valencies. Okay, आता दोन टाईपचे valencies कोणते आहेत? एक आहे प्रायमरी, that is primary, which is called ionizable primary ionizable, and secondary, that is non ionizable valencies. Okay, so central metal ion or atom exhibits two types of valencies according to the Werner, that is primary valencies and secondary valencies. Primary valencies are ionizable, secondary valencies non-ionizable. म्हणजे प्रायमरी व्हॅलन्सी काय करेल, आयनायझेशन होईल त्याच्यामध्ये. ओके, प्रायमरी व्हॅलन्सीज आयनायझेबल अँड करस्पॉन्ड्स टू द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल. प्रायमरी व्हॅलन्सीज आयनायझेबल अँड करस्पॉन्ड टू द ऑक्सिडेशन स्टेट. कशाशी करस्पॉन्ड करते? ऑक्सिडेशन स्टेटची. ओके, प्रायमरी व्हॅलन्सी ऑफ मेटल. ओके, आणि सेकंडरी व्हॅलन्सीज काय करतात? द सेकंडरी व्हॅलन्सीज नॉन आयनायझेबल अँड एव्हरी सेंट्रल आयन हॅज अ फिक्स्ड नंबर ऑफ सेकंडरी व्हॅलन्सीज. दिस नंबर इज कॉल्ड एज अ कोऑर्डिनेशन नंबर. अँड सेकंडरी व्हॅलन्सीज करस्पॉन्ड टू द कोऑर्डिनेशन नंबर अकॉर्डिंग टू वेर्नर. प्रायमरी व्हॅलन्सी कशी आहे? आयनायझेबल आहे, अँड दॅट इज द नथिंग बट द करस्पॉन्ड्स टू द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल फॉर्मिंग सेंट्रल आयन. ओके, आणि सेकंडरी व्हॅलन्सीज आर नथिंग बट द इट इज अ फिक्स अँड दॅट करस्पॉन्ड टू द कोऑर्डिनेशन नंबर. ओके, सो हा बेसिक डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. सेकंडरी हिअर फर्स्ट पॉस्ट्युलेट आपण पाहिलं, टू टाइप्स ऑफ व्हॅलन्सी, प्रायमरी व्हॅलन्सीज दॅट इज आयनायझेबल व्हॅलन्सी, सेकंडरी व्हॅलन्सी नॉन आयनायझेबल व्हॅलन्सी. सेकंड पॉस्ट्युलेट्स, आता याच्यामध्ये प्रायमरी व्हॅलन्सीज आर करस्पॉन्ड टू द ऑक्सिडेशन स्टेट, सेकंडरी व्हॅलन्सीज करस्पॉन्ड टू द कोऑर्डिनेशन नंबर. ओके,
आता oxidation state, the number of charges it would carry after complete transfer of electron, and coordination number, the total number of ligand attached to the central metal ion during formation of complex is called as a coordination number. Okay, so याच्यामध्ये पुढचं पॉईंट आहे सेकंड पॉस्टुलेट. The ionizable sphere consists of entity which satisfy the primary valency of the metal. Primary valencies are generally satisfied by the anions. Okay, primary valencies satisfied by anions. Okay, primary valencies काय असतील, anions ने satisfy होतील. Okay, third postulate आहे that secondary valencies are satisfied by the anions or neutral ligands. Okay, secondary valencies get satisfied by anions or neutral ligand. Anions or neutral ligands. Okay, secondary valencies are satisfied by either negatively ions or neutral ligand. Anions म्हणजे काय, negatively charged ligand. Okay, so secondary valencies get satisfied by the anions or neutral ligands. Okay, आणि ह्याच्यामध्ये फक्त anions. प्रायमरी मध्ये न्यूट्रल ligands येणार नाही. Okay, neutral ligands येणार नाही. The number of secondary valencies is equal to the coordination number. आपण इथं पाहिलं, number of secondary valencies correspond to the coordination number, number of primary valencies correspond to the oxidation state. Okay, so याच्यामध्ये this is the third and fourth postulate is that the secondary valency have a fixed spatial arrangement around the metal ion. Okay, secondary valency are responsible for isomerism. Secondary valencies are satisfied by the negative and the neutral ligand. Okay, every element must satisfy primary and secondary valency. The ligands which satisfy secondary valencies must point out in different directions. Secondary valencies have fixed spatial arrangement. स्पेशल म्हणजे काय, इन स्पेस. ओके, आता फॉर एक्झाम्पल इथे खाली मी दाखवतो बा, हा आहे मेटल आयन. ओके, त्याच्या सराउंडिंगला हे डॉटेड लाईन आपण शो केले. ओके, so that dotted line is inner sphere or coordination sphere filled up secondary valency. This is the fulfilled secondary valencies, and त्याच्या सराउंडिंग एक rigid line आपण ड्रॉ केली, that is outer sphere or ionization sphere filled up primary valency. This is filled up primary valencies. Primary valencies, it is a ionizable sphere. Okay, and it is a non-ionizable sphere. Okay, this is the inner sphere and this is the outer sphere. Outer sphere primary valencies है, that is ionizable. Inner sphere secondary valencies है, तो non-ionizable है. This is the Werner theory. Okay, so example आहे, एक example आपण घेऊ याच्यामध्ये. CONH3 फॉर एक्झाम्पल, इथे घेतो मी CONH3 6Cl3. CONH3 6Cl2. It is the secondary sphere and it is a primary sphere. It is a ionizable sphere. Cl3 कसा ionizable sphere, outside the coordination sphere है. Okay, so that is the postulates of Werner theory.
ओके, पुढचा पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ द कॉम्प्लेक्स. क्लासिफिकेशन ऑफ द कॉम्प्लेक्स तो आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे. सो दिस इज द वेर्नर थेरी. हे वेर्नर थेरीचं एक्झाम्पल पाहिलं आपण, प्रायमरी व्हॅलन्सी सेकंडरी व्हॅलन्सी. ओके, डॉटेड लाईन इंडिकेट केलं दॅट फुलफिल द सेकंडरी व्हॅलन्सी, नॉन आयनायझेबल व्हॅलन्सी आहे आणि दॅट इज इनसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर. ओके, आणि ही रिजिड लाईन केलं ती प्रायमरी व्हॅलन्सी आहे. ॲक्च्युली सेकंडरी व्हॅलन्सीज आहे त्याला डायरेक्शनल कॅरेक्टर आहे, प्रायमरी व्हॅलन्सीला डायरेक्शनल कॅरेक्टर नाही. आणि सेकंडरी व्हॅलन्सीज शोज द ऑप्टिकल आयसोमेरिझम इन अ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. ओके, ऑप्टिकल आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. ते आता लक्ष द्यायचं ना तुमच्या. नंतर ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये पुढचा पॉईंट घेऊ त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की सेकंडरी व्हॅलन्स शोज डायरेक्शनल कॅरेक्टर. डायरेक्शनल कॅरेक्टर म्हणजे काय, त्याची अरेंजमेंट इन द स्पेस. अरेंजमेंट इन द स्पेस, त्या स्पेशल अरेंजमेंटमुळं काय होतं, त्याच्यामध्ये आयसोमेरिझम प्रोड्यूस होते आणि मग दॅट इज कॉल्ड द ऑप्टिकल आयसोमेरिझम इन द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. तो डिटेल पॉईंट आपल्याला पुढे आहे, तो आपण तो पुढे डिटेलमध्ये पाहूया. आजच्या लेक्चरला आपण वेर्नर थेरी घेतली होती. वेर्नरने काय केलं, कोबाल्ट क्लोराईड आणि अमोनियाच्या बरोबर रिॲक्शन केली आणि नंबर ऑफ प्रोडक्ट्स त्याने फाइंड आउट केले. त्याच्यामध्ये काही पॉस्ट्युलेट्स त्याने दिले. त्याच्या अकॉर्डिंग टू वेर्नर दोन टाईपच्या व्हॅलन्सीज असतात. एक असते प्रायमरी, तिलाच आपण आयनायझेबल व्हॅलन्सी म्हणतो. सेकंडरी नॉन आयनायझेबल आहे. सेकंडरी व्हॅलन्सी करस्पॉन्ड टू द कोऑर्डिनेशन नंबर. प्रायमरी व्हॅलन्सी करस्पॉन्डिंग टू द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अ मेटल आयन. प्रायमरी व्हॅलन्सी सॅटिस्फाईड बाय द अनायन्स ओनली. सेकंडरी व्हॅलन्स काय, अनायन पण आहे आणि न्यूट्रल लिगँड पण आहे. सेकंडरी व्हॅलन्सी हा फिक्स स्पेशल अरेंजमेंट म्हणजे डायरेक्शनल कॅरेक्टर आहे. प्रायमरी व्हॅलन्सीज ज्या आहेत त्या प्रायमरी व्हॅलन्सी आयनायझेबल आहे, सेकंडरी व्हॅलन्सी नॉन आयनायझेबल आहे. ओके, सो दीज आर द वेर्नर थेरी आपण पाहिजे. उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा पॉईंट कंटिन्यू करूया. ठीक आहे, थँक्यू.